नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. सिंधुदुर्गात पक्षप्रवेशांचे राजकारण रंगात. पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजपला धक्का. वैभववाडीत शेकडो ग्रामस्थांनी केला शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश. बीडमध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात किसान सभा आक्रमक. अंबाजोगाईत शासन निर्णयाची होळी. शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत शासन आदेशाची केली होळी. बीड पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात दादा खिंडकर याच्याकडून भाऊ समाधान खिंडकरला बेदम मारहाण. 2 आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावती मनपा प्रवेशद्वारासमोर MIM सह शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं किरीट सोमय्यांचा निषेध. किरीट सोमय्यांच्या वाहनासमोर झोपून किरीट सोमय्या वापस जावच्या घोषणा. नवी मुंबईमध्ये मनसेने काढली महावितरणाची अंत्ययात्रा. खंडित वीज पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास पुढील आंदोलन मनसे स्टाईलने करण्याचा इशारा. विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी पात्रतेप्रमाणे बोलावं. विनाश काले विपरीत बुद्धी यांनी 70 वर्षात काही केलं नाही. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची टीका. पुण्याच्या बोरघर गावातील 16 वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू. घटनेमुळे बोरघर परिसरावर शोककळा. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला अकॅडमीत अमानुष मारहाण. PT इन्स्ट्रक्टर विरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्रातील हातभट्टी दारू विक्री केंद्रावर पोलिसांकडून कारवाई. पोलिसांकडून बेकायदेशीर शेड जमीनदोस्त. येवल्यामध्ये विवाहितेचा मृतदेह शेततळ्यात आढळून आल्यानं खळबळ. मुलीला हुंड्यासाठी मारहाण आणि छळ होत असून घातपात झाल्याचा संशय वडिलांकडून व्यक्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.